नमस्कार. उर्मिलाच किचन या चॅनलमध्ये मी उर्मिला तुमचे स्वागत करते. आज आपण मस्त असं हॉटेलमध्ये खातो तसं बटर चिकन घरच्या घरी बनवणार आहोत. तर हॉटेलमध्ये सगळ्यात माझी आवडती डिश कोणती असेल तर ती म्हणजे बटर चिकन. आणि मुलांना देखील बटर चिकन खूप आवडतं कारण ते फार असं स्पायसी नसतं. चला तर मग आज मी तुम्हाला घरच्या घरी बटर चिकन बनवून दाखवते. बटर चिकन बनवण्यासाठी इथं मी घेतलेलं आहे अर्धा किलो बोनलेस चिकन. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बोन सकट सुद्धा घेऊ शकता. यामध्ये टाकूया थोडीशी हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा तंदुरी मसाला, चवीनुसार मीठ, 2-3 चमचे दही, अर्ध्या लिंबाचा रस, 1 चमचा कसुरी मेथी आणि 1 चमचा तेल. आता हे सगळं मसाले आपण चिकनला व्यवस्थित असे लावून घेणार आहोत. यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट देखील टाकायची, तर ती मी आता टाकत आहे. सुरुवातीला टाकायची विसरले. तर आलं लसूणची पेस्ट टाकून परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण हे सगळं मिश्रण एक अर्ध्या तासासाठी मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहोत. तर आता आपण बटर चिकनचा मसाला बनवणार आहोत. तर त्यासाठी इथं पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये टाकूया 2-3 काळी मिरी, 2-3 विलायची आणि 1 दालचिनीचा तुकडा. यामध्ये 2 उभे चिरलेले कांदे टाकलेले आहेत, 2 उभे चिरलेले टोमॅटो, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं, 7-8 काजू. आता हे सगळं आपण एक 2-3 मिनटं व्यवस्थित असं परतून घेणार आहोत. त्यामध्ये टाकूया थोडंसं मीठ. मीठ टाकल्यामुळे कांदा टमाटा लवकर असा शिजला जातो. तर 2-3 मिनिटांनी यामध्ये आपण एक थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि पाणी टाकून एक 5 मिनिटासाठी आपण हे ताट झाकून शिजवून घेणार आहोत. तर 5 मिनिटांनी बघूयात आपला कांदा टमाटो मस्त असा शिजला गेलेला आहे. तर आता आपण हे मिश्रण थंड करून घेऊयात आणि मिक्सरला बारीक करून घेऊयात. तर आता आपण जे बटर चिकन आपण मॅरिनेशनसाठी ठेवलं होतं ते ग्रिल करून घेणार आहोत. त्यासाठी इथं गॅसवरती मी एक ग्रिल पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं बटर टाकून आपण सगळे चिकनचे पीसेस जेवढे बसतील तेवढे यामध्ये टाकून घ्यायचे. दोन्ही साईडनी मस्त असं आपण हे चिकन ग्रिल करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता एका साईडनी मस्त असं आपलं चिकन ग्रिल झालेलं आहे, तर दुसऱ्या साईडनी पण आपण करून घेऊयात. तर आपण बोनलेस चिकन घेतलेलं आहे त्यामुळे आपलं चिकन पटकन असं शिजलं जातं. तर ग्रिल पॅनमध्ये मी जेवढं बसेल तेवढंच चिकन घेतलेलं होतं. आता उरलेलं चिकन मी साध्या पॅनमध्ये टाकून शिजवून घेतलेला आहे. बटर चिकनसाठी आपण जो मसाला तयार केला होता तो आता आपण वाटून घेणार आहोत. तर अशा पद्धतीनं आपला मसाला तयार झालेला आहे. पण हा मसाला आपण असाच वापरणार नाही आहोत, तर याला आपण एका गाळणीतून गाळून घेणार आहोत. आपण हॉटेलमध्ये जे बटर चिकन खातो तर त्याची ग्रेव्ही एकदम अशी स्मूथ असते. तर त्यासाठी इथं मी पण मसाला गाळणीतून गाळून घेणार आहे. तर मिक्सरच्या भांड्यात सुद्धा थोडंसं पाणी टाकून सगळा लागलेला मसाला काढून घ्यायचा आणि गाळणीमध्ये टाकून आपण तो गाळून घेणार आहोत. चमच्याने आता आपण हा मसाला व्यवस्थित असा हलवून घेणार आहोत. तर त्यामुळे आपली ग्रेव्ही अशी अगदी स्मूथ अशी बनते आणि गाळणीमध्ये तुम्ही बघू शकता वरती सगळा चोथा राहिलेला आहे. आता आपण बटर चिकन बनवायला घेणार आहोत. तर त्यासाठी इथं एका पॅनमध्ये मी 2 चमचे बटर घेतलेलं आहे. आता बटर चिकन म्हणजे बटरचा भरपूर असा आपण वापर करणार आहोत. त्यामध्ये आपण जी बनवलेली मसाल्याची ग्रेव्ही होती ती यामध्ये ओतायची आणि 1-2 मिनटं आपण हे चांगलं असं शिजवून घेणार आहोत. 2 मिनिटांनी त्यामध्ये टाकूयात थोडीशी हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर. वरून टाकूयात थोडंसं चवीनुसार मीठ. आता हे सगळं व्यवस्थित असं आपण हलवून घेणार आहोत. हे मसाले देखील या ग्रेव्हीमध्ये आपण थोडेसे शिजवून घेणार आहोत. तर 2 मिनिटांनी बघूयात आपली ग्रेव्ही अशी शिजलेली आहे. यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर बटर चिकनमध्ये जास्त पाणी टाकायचं नाही. व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि आपण जे चिकन ग्रिल करून घेतलं होतं ते यामध्ये टाकून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. आता यावरती ताट झाकून 5 मिनटं आपण हे चिकन शिजवून घेणार आहोत. तर 5 मिनिटांनी बघूयात मस्त बटर चिकन आपलं तयार झालेलं आहे.
एकदा हलवून घ्यायचं आणि वरून टाकूयात थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर टाकून व्यवस्थित असं बटर चिकन हे मिक्स करून घ्यायचं. आपलं बटर चिकन खाण्यासाठी तयार झालेलं आहे. पण थोडंसं हॉटेल स्टाईलमध्ये याला बनवण्यासाठी यामध्ये मी टाकत आहे 2 चमचे फ्रेश क्रीम. तर क्रीम टाकून मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं. तर आपलं हॉटेल स्टाईलमध्ये बटर चिकन इथं तयार झालेलं आहे. एका बाउलमध्ये मी काढून घेते. आता बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर यावरती थोडीशी क्रीम इथं टाकत आहे. आता प्रत्येक वेळी बटर चिकन खाण्यासाठी हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही. तर घरच्या घरीसुद्धा तुम्ही हे मस्त असं बनवू शकता. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.